आजपासून एक नवीन प्रकरण अग्निपुराण. सुरुवात आपण प्रस्तावनेपासूनच करणार आहोत. पूर्ण पुस्तक वाचून हवं ही मागची उद्देश आहे. प्रस्तावना. हजारो वर्षे माणूस जेव्हा वानर अवस्थेतून मानवी अवस्थेत क्रांत झाला तेव्हा झाडावर राहणारा तो गुहा व नंतर एखाद्या सपाट जागेत झोपड्या बांधून राहिला. पहिला कळप अवस्था होती, आता ती समाज व्यवस्था आली. मग आपल्या समाजाची रचना, रक्षण, पोषण व विस्तार याकडे काही नियम ठरवले गेले. हीच पहिली धर्मस्थापना. त्या धर्मालाही काही नावे नव्हती. कायदे कानून पाळणारे, मोडणारे, दुसऱ्यावर आक्रमण करून आपले कायदे त्याच्यावर लादणारे असे अनेक प्रसंग घडू लागले. त्याच्या कथा एक पिढ्यावर दुसऱ्या पिढीला सांगितल्या गेल्या. माणूस सुधारत गेला. ज्ञानविस्तार होत होत नवनव्या कल्पना सुचू लागल्या. त्यातूनच यज्ञविधी, मंत्र यांची निर्मिती होऊ गेली. मारामारी व युद्ध न करता दुसऱ्याचा वश करणे, मारणे, कार्यसिद्धी करणे यासाठी काही तोडगे मंत्र, विधी वगैरे करण्याचे सुचत गेले. नुसते अन्न खाणे आणि रक्षण करणे, ह्या प्रजा वाढवणे हे प्राणीही करतात. माणूस भोवतालच्या निसर्गाकडे पाहू लागला. निरखुराला आणि निरीक्षण रोज उगवणारा सूर्य, नेहमीच उगवणारा पाऊस, ठराविक वेळेत ठराविक जागी व ठरवलेल्या मार्गाने प्रवास करणारा चंद्र व नक्षत्रे, एवढ्याशा बीजातून प्रचंड वाढणारे वृक्ष, त्यांचे निरीक्षण, अनुमानाच्या नोंदी करता करता मी कोण, कुठून आलो, हे जग नियमित गतीने कसे चालले, ते कोण चालवतो, अशा शंका, प्रश्न उद्भवू लागले. त्यातून अध्यात्मशास्त्र निर्माण झाले. आधीच्या पिढीचा अनुभव ज्ञानी माणूस पुढच्या पिढीला ते सांगत गेला. काहींना त्यावर काव्य केले, पुढच्या पिढीने त्यावर ते पाठ केला. त्यात भर घालता हा एक फार मोठा साठा तयार झाला. पुरुषांनी त्या साठातून वेद संकलित केले. पुढे भगवान व्यासांनी जो हा प्रचंड मोठ साठा होता त्यातून त्या वेदांचे 4 भाग केले व आपल्या शिष्यात वाटून तो पाठ करून पुढच्यांना शिकवण्याची योजना तयार केली. ते झाले 4 वेद. त्याच्याविषयी अनेक कथा, उपकथा, तंत्र, मंत्र, स्तोत्र याचा खूप मोठा साठा त्यांनी संकल्प करून त्याची वर्गवारी केली. शिवाच्या कथा एकत्र आणल्या. त्या कथांना शिवपुराण या नावाने ओळखले जाऊ लागले. विष्णूच्या कथांना विष्णुपुराण या नावाने ओळखले लागले. तसे 18 ग्रंथ तयार केले. हेच 18 पुराणे. या पुराणात काय नाही, जुन्या वंशावळी आहेत, युद्धाची वर्णने आहेत, तत्वज्ञान आहे, स्तोत्र आहेत, निरनिराळ्या विद्या, उदाहरणार्थ धनुर्विद्या, आयुर्वेद, घर बांधणे, यज्ञ, कर्म, भाषा, व्याकरण, नतीवी कथा, सृष्टी, चमत्कार, नृत्य, नाट्य, शिल्प, सौंदर्य साधना अशा नाना विषयावर ज्ञान यात भरलेत. या 18 पुराणाची नुसती नावे पाहिली तरी विषयाची विविधता जाणवेल. अग्निपुराण हा 18 पुराणांपैकी एक. व्यासाचे 18 पुराणांचे संकलन केले. ते 18 पुराणे म्हणजे शिव, विष्णू, वराह, ब्रह्म, कूर्मा, पद्म, कल्की, भविष्य, गरुड, मार्कंडेय, नारद, मत्स्य, लिंग, वैवर्त, स्कंद, वायू, अग्नी, भागवत या पुराणांचा एक पुराणातील एक कथा दुसऱ्याच्या पुराणात गेल्या आहेत. व्यासाने 18 पुराणांची निर्मिती केली. पुढे त्या शिवपरंपरेला अनेकांनी नवनवीन कथा त्यांच्या पुराणात समाविष्ट केल्या. अग्निपुराणाचा विचार करता सृष्टी उत्पत्तीपासून गौतम बुद्धाला देव मानण्याच्या काळापर्यंत म्हणजे ईसाच्या पहिल्या दुसऱ्या शतकापर्यंत कथा या पुराणात आहेत. अर्थात या व्यासाच्या नंतरच्या शिष्यांनी त्यात समाविष्ट केले आहेत हे स्पष्ट होते. मंदिरे बांधण्याच्या तंत्रावरून, त्यांच्या काव्यातील वृत्तीवरून काही कथांचा काळ इसवी सन नंतरच्या काळाचे सूचन करतो. निरनिराळे तंत्र, यंत्र, व्रते इत्यादी ईसाच्या सुरुवातीच्या काळात आहेत. अग्निपुराण व इतर पुराणे यात काय फरक आहे? इतर पुराणाच्या कथा या मुख्य लक्षण आहेत. अग्निपुराणात कथा आहेत, पण कथा हे या पुराणाचे वैशिष्ट्य नाही. परा व अपराविद्या हे पुराणाचे वैशिष्ट्य आहे. सत्य, नित्य, अविनाशी अशा ब्रह्म याविषयी माहिती देणाऱ्या ही पराविद्या, जीवनासाठी लागणाऱ्या ज्या विद्या आहेत त्या अपारविद्या होत. त्या काळाच्या समस्थिती, धनुर्विद्या, आयुर्वेद, ज्योतिष, यज्ञकर्म, जारणमारणावादी विद्या, वास्तुनिर्मिती, शिल्पकला, रणकौशल्य, राजकर्तव्य, न्यायव्यवस्था, भाषा, काव्य, व्याकरणादी तसेच या वेळच्या विज्ञानात जे काही सांगितले, थोडक्यात सांगायचे तर भौतिक विषयावर जे सांगितले ते अपार विद्या, स्तोत्र, मंत्र, ध्यान, योग, यज्ञ, आत्मा, परमात्मा याविषयी जे सांगितले ती अपरविद्या या पुराणात ते जास्त प्रमाणात सांगितले आहे. कथा या त्या पूरक म्हणून घेतात. खरं तर सर्वच पुराण या प्रथम कथारूप मोख्यात स्वरूपात होती. याचे लेखन, संकलन, व्यवस्थापन श्री व्यासाने केले. पण तिथे प्रत्येक पुराणात कोणते तरी देव, अवतारी पुरुष, प्रसिद्ध ऋषी सांगतो आहे अशी कल्पना केली.
येथे वसिष्ठांच्या विनंतीवर हे पुराण अग्नीने सांगितले, मग वसिष्ठांच्या व्यासाने सांगितले, मग व्यासाने सूत, शुक, पैल आणि इतरही काही ऋषी व्यासाकडे बद्रिकाश्रमात गेले असता त्यांनी हे पुराण व्यासाने सांगितले. शेवटी असा सूत्र ऋषी शौनिकांनी प्रश्न विचारल्यावर त्यात सांगत आहेत की मूळ सांगणारा अग्निनारायण असल्याने या पुराण अग्नीय पुराण असे म्हणतात. मनु आणि मास ही कथा इथे प्रथम येते, नंतर दशावतार व इतर कथा व नंतर निराळ्या ज्ञानशाखांनी वर्णन येत असतात. यात रामायण, महाभारत, दशावतार, तीर्थमात्म्य वगैरे इतर पुराणात विस्ताराने येणार भाग या पुराणात संक्षेपाने येतो. साधारणतः 15,000 श्लोक असलेल्या पुराणाचा काही भाग हा सुलुप्त आहे. आजची श्लोक संख्या 11,457 असून यात 383 अध्याय आहेत. सूर्यनारायण अग्निपुराण अपोनारायण या नावावरून अग्निपुराण विष्णूच्या पुराणात गटात जाणार आहे. विष्णू, वराह, ब्रह्मा, कुर्मा, पद्म, कल्की, गरुड, मत्स्य, भागवत व अग्नी अशी 10 पुराणे विष्णू प्रभाव सांगणार आहेत. शिवलिंग, स्कंद, मार्कंडेय हे 4 शिवका कथांशी संबंधित. अग्निपुराण हे कोश आहे असे म्हटले तरी चालेल. इतिहास, भूगोल, निराळ्या विद्या, पूजा, व्रत, यज्ञ, याग, राजनीती, न्याय, वंशवृक्ष, समाजनीती, वास्तुकला, शिल्प अशा सर्व विषयावर ज्ञान यात सांगितले आहे. रोहित देसाई. याच पहिला प्रस्तावनेचा भाग आपण बघितला आहे. पुढील भाग अग्निपुराण या पुस्तकातील उद्या बघणार आहोत. पहिला अध्याय आपण बघणार आहोत. व्यास ऋषी संवाद अग्निपुराण भाग या